गोंदियाच्या ब्राह्मणी खडकी गावात पाण्यासाठी हाहाकार। गेल्या 6 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू असल्याचा आरोप होत आहे। एकीकडे नागरिक थेंब थेंब पाण्याकरिता संघर्ष करीत असताना दुसरीकडे जुन्या पाणी टाकीच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे। टाकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांनी थेट घटनास्थळी धाव घेत सुरू असलेलं काम थांबवले। नवीन आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राह्मणी खडकी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। गेल्या 6 महिन्यांपासून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पाण्यासाठी नागरिक त्रस्त असतानाच गावातील जुन्या पाणी टाकीच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आलं आहे। या टाकीला प्लास्टर करण्यासोबतच तात्पुरते कॉलम उभारण्याचं काम सुरू असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। मात्र जुन्या टाकीची तांत्रिक तपासणी झाली आहे का? दुरुस्तीचा निर्णय कोणत्या अहवालाच्या आधारे घेण्यात आला आणि भविष्यात ही टाकी सुरक्षित राहणार आहे का, असे सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलेत। संतप्त ग्रामस्थ थेट घटनास्थळी पोहोचलेत आणि सुरू असलेलं काम थांबविलं। पाण्याचा मूळ प्रश्न सोडवण्याऐवजी जुन्या टाकीची डागडुजी करून वेळ मारून नेली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। विशेष म्हणजे पावसाळ्यातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत। ग्रामस्थांची मागणी स्पष्ट आहे। जुन्या पाणी टाकीची तातडीने तांत्रिक तपासणी करून तिच्या सुरक्षिततेबाबत स्पष्ट अहवाल द्यावा आणि केवळ डागडुजी न करता गावासाठी नवीन आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था उभारावी। गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून दिला जाण्याची शक्यता आहे। आता ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रश्नांवर काय भूमिका घेतं आणि ब्राह्मणी खडकीच्या नागरिकांना पाणी कधी मिळतं याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलं आहे। 6 महिन्यांपासून पाण्यासाठी सुरू असलेली ग्रामस्थांची वणवण आता संतापात बदलली आहे। जुन्या टाकीच्या डागडुजीपेक्षा गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।